नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। बदलापुर में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा का अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों आज बदलापुर में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा का अनावरण किया गया। इस ऐतिहासिक कार्यक्रम में हजारों नागरिकों की उपस्थिति रही, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के जय घोष के साथ इस क्षण को गौरवशाली बनाया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बदलापुर के विकास को लेकर एक महत्वपूर्ण घोषणा भी की। उन्होंने कहा, MMRDA मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी का फंड बदलापुर तक लाने की प्रक्रिया को सुगम बनाया जाएगा, जिससे इस क्षेत्र में आधारभूत संरचना और अन्य विकास कार्यों को गति मिलेगी। यह अनावरण समारोह ऐतिहासिक रूप से महत्वपूर्ण माना जा रहा है, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज की यह भव्य एवं दिव्य प्रतिमा उनकी वीरता और दूरदर्शिता का प्रतीक है। स्थानीय प्रशासन और नागरिकों ने इस आयोजन को सफल बनाने में विशेष योगदान दिया है। अब सभी की निगाहें सरकार की घोषणाओं पर टिकी है कि बदलापुर में विकास कार्यों को किस गति से अमल में लाया जाएगा। आपल्या राज्याचे तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार करून जो अश्वारूढ पुतळा उभा केला त्याच्या लोकार्पणासाठी आणि खास करून आमच्या भगिनींच्याकडून त्यांचा सत्कार करण्यासाठी खास करून आपल्याला उपस्थित असलेले आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आपले खासदार बाळामामा म्हात्रे, आमचे विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावखरे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, प्रमोदजी इंदुराव, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री डाकीजी, मुरबाडचे नगराध्यक्ष श्री चौधरी, जिल्हाधिकारी श्री शिंगारे साहेब, माझे सहकारी उल्हासनगरचे आमदार कुमारभाई आयलानी, आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे, उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे मुरबाड, बदलापूर पूर्व पश्चिम सर्वच मंडळांचे अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, आणि खरं म्हणजे आज मला भावांची दिलगिरी व्यक्त करायची आहे की मी आज तुम्हाला कमी लोकांना इथं संधी दिली, कारण लाडक्या बहिणींचाच आग्रह असा होता का हा कार्यक्रम आम्हालाच करायचा आहे, आणि त्यामुळे लाडक्या भावांना आम्ही आज निमंत्रित करताना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याला उपस्थित राहावं। त्यामुळे तुमची गैरसोय झाली, तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रित करू शकलो नाही, त्याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आमचे पत्रकार मित्र, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, भाऊ खरं म्हणजे बदलापूरला एक इतिहास आहे। केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं हा विषय नाही, या शहरामध्ये घोडे बदलण्याचं ठिकाण शिवाजी महाराजांचं होतं, आणि तो इतिहास या गावामध्ये पूर्वीपासून एक शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं गेलं। पहिलं मंदिर महाराष्ट्रामध्ये होतं, आणि त्या सगळ्यांची मागणी होती की आपल्या इथं अश्वारूढ पुतळा व्हावा। तोच पुतळा उभा करण्याचा आपण सगळ्यांनी साथ दिल्यामुळे झाला, आणि आज त्याचा आपण बदलापूरकरांना लोकार्पण केलं, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। भाऊ 1920 साली बदलापूरला शिवजयंती सुरुवात झाली, आणि शिवजयंती सुरू झाल्यानंतर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिवजयंतीचे अध्यक्ष होते। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर त्यांचाही इथं पदस्पर्श, शिवाजी महाराजांचाही या भूमीला पदस्पर्श, त्यामुळे आपण
याच बाजूला आपल्याच हातचे बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलंय आणि त्या ठिकाणी 55 फुटाचा पुतळा सुद्धा उभा करतोय, जेणेकरून एक चांगला समन्वय या ठिकाणी जो झालेला आहे त्याचा लाभ आणि त्याचा आशीर्वाद आमच्या बदलापूरकरांना मिळतो, माझ्या मतदारसंघाला मिळतो. नतमस्तक होण्याची ही स्थळं निश्चितपणे आम्हाला मनापासून आज आनंद देणार आहेत. हे घडलं ते खूप चांगल्या पद्धतीने घडलंय आणि निश्चितपणे त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळालेली आहे. आणि म्हणून केवळ तेच करत नाही आपण, हा भाऊ तुम्हाला माझी विनंती राहील की आमच्या बदलापूरला शिवकालीन दर्जा द्यावा, शिवकालीन बदलापूर गाव असं नामकरण जर आपण केलं तर मला वाटतं सगळ्यात चांगलं त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक चांगला विषय होऊ शकेल. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी की या बदलापूरला बदलापूर केवळ नसावं तर शिवकालीन बदलापूर म्हणून आपण त्याला दर्जा द्यावा, अधिकृतपणे आम्हाला तो मान द्यावा अशी विनंती करतो. महत्वाचं भाऊ, विकासाच्या बाबतीत मला तुम्ही घडवलंय. 5व्यांदा निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्यात. 5 वर्ष ब्रेक लागला आणि खूप मोठे मोठे प्रकल्प मनात होते ते प्रकल्प थांबून राहिले. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत बाजूलाच उल्हास नदी आहे. या उल्हास नदीची परिस्थिती भाऊ अशी आहे, कधीही तिचं खोलीकरण झालं नाही, गाळ काढला गेलेला नाही आणि त्याचा परिणाम असा झालाय की आमच्या बदलापूर शहरामध्ये त्याचं पाणी पूर्ण भागामध्ये येतंय. खालच्या बाजूला एक MIDCचा ब्रिज आहे, तोही मोडकळीस आलेला आहे, त्याची मागणी केलेली आहे. तो जर तोडला आणि नदीचं संवर्धन जर केलं तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा विषय निश्चितपणे थांबला जाईल आणि आमच्या बदलापूरकरांना होणारा त्रास खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाईल. आपल्याला विनंती आहे, या नदीचा पूर्ण DPR आम्ही तयार केलेला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तर खूप नद्या घेतलेल्या आहेत, पण आमची उल्हास नदीलाही प्राधान्य द्यावं आणि त्याचं खोलीकरण करून एक चांगल्या प्रकारचा दिलासा बदलापूर अंबरनाथ खालच्या गावांना सुद्धा पूर्ण द्यावा अशी आपल्याला मी आग्रही विनंती करेन. मनापासून या विषयावर आपण लक्ष द्याल, त्यात मला काही शंका नाही. पण जे कित्येक वर्षापासून मी मागतोय त्याला न्याय मिळत नव्हता, तो न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या भाऊ, उल्हास नदी हा पर्यटन स्थळ आपण घोषित केलेला आहे. याला खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या पर्यटन स्थळामधून पैसे काही फार मिळत नाही. याला राज्याचा दर्जा द्यावा. या दर्जा दिलास तर या परिसराला आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं पर्यटन होईल आणि एक चांगल्या प्रकारचं या शहराला खूप त्याचा लाभ होईल. यासाठी आपण पर्यटनाचा दर्जा सुद्धा दिला तर सगळ्यात चांगलं काम होईल. भाऊ, त्याच्याही पेक्षा आम्हाला महत्वाचं आता अजून आहे, आम्ही MMRDA क्षेत्रात आहोत पण आम्हाला सवतीच्या मुलासारखं वागवलं जातंय. सगळं पैशाचा ओघ आहे तो तिकडे पुढे जातो आणि हा बदलापूरवर अन्याय होतो. मोठे मोठे प्रकल्प, सॅटिस सारखा प्रकल्प MMRDA मध्ये दिलाय. गेल्या 5 वर्षापासून आम्ही सगळं त्याचं प्रेझेंटेशन दिलं, सगळं केलं, पण आम्हाला त्यात यश आलं नाही. सॅटिस झालं तर बदलापूरला खूप मोठा आम्हाला फायदा होईल आणि रेल्वे स्टेशनचा परिसर आज जवळजवळ 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या झाल्यामुळं खूप अडचणीचा झालाय. आपण त्याला तातडीने जर मान्यता दिली तर मला वाटतं आम्हाला खूप चांगला त्याचा लाभ होतोय. त्याला एक समांतर ब्रिज सुद्धा मागितलेला आहे, बॅरेज रोड पासून समर्था चौकापर्यंत. तो समांतर ब्रिज जर झाला तर ट्रॅफिकची समस्या आमच्या बदलापूरची बरीचशी निकालात निघते. आपण प्रस्ताव करायला सांगितलेला आहे, मला माहिती आहे, पण आम्ही गेल्या 5 वर्षापासून धावतोय, आम्हाला त्याला यश आलं नव्हतं. पाण्याच्या बाबतीत सुद्धा भाऊ आम्हाला खूप अडचणीचा प्रश्न होता. आज आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत. पाण्याच्या मंजुरी आपण स्वतः नगरोत्थानमधून आम्हाला मंजुरी करून दिलेली आहे, पण त्या फाईल अजून पुढे सरकत नाही. त्या लवकरच जर फाईली लवकर निघाल्या तर मी माझी विनंती आहे तुम्हाला, आम्हाला टेंडर काढण्याची परवानगी द्या आणि आमच्या भगिनींना खऱ्या अर्थाने पाण्याचा दिलासा द्या, अशा प्रकारची मी तुम्हाला आग्रही विनंती करेन. भुयारी गटार शहर वाढलं,
खूप मोठ्या प्रमाणातली मागणी आमची ती पण नगरोत्थानमधून मंजुरी झाली, पण अजूनही त्याला आम्हाला निविदा काढण्यासाठी मान्यता मिळत नाही. आणि दोन्ही बाजूला समांतर ब्रिजच्या बरोबर एकच फक्त आमचा ब्रिज आहे, ओव्हरब्रिज रेल्वेला. ते 2 ब्रिज अजून मागितलेले आहेत. एकाचं तर टेंडर झालं, पण त्याला अजून वर्क ऑर्डर मिळाली नाही. MMRDच्याच माध्यमातून एक घेतलाय, अजूनही एकाची मागणी आहे. ते 2 ब्रिज झाल्याशिवाय, ओव्हरब्रिज झाल्याशिवाय आम्हाला बदलापूरकरांना रेल्वेच्या पलीकडे जायला खूप अडचणी निर्माण होतात. या महत्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला या शहराच्या काही महत्वाच्या गरजा आहेत. त्यामध्ये आम्ही सांगितलेल्या या ज्या विषयाला निश्चितपणे आपण दिशा द्याल, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. भाऊ, अजूनही महत्वाचा, मेट्रो 14 आपण मुख्यमंत्री असताना त्याला दिशा दिली, सगळा प्रस्ताव तयार झाला, पण 5 वर्ष भाऊ ब्रेक लागलाय. मेट्रो 14 जरा लवकर जर आमची सुसाट आली तर आम्हाला खूप चांगलं होईल. भाऊ, त्याच्यात अजूनही आम्हाला फायदा असा आहे, वेस्टर्नला जायला आम्हाला बदलापूरकरांना काही साधनच नाही. आणि हे आपण कांजूरमार्ग, ऐरोली, सिलफाटा, बदलापूर, त्याच्यामुळे अंबरनाथ शहरापासून सगळी शहरं जोडली जातात. आणि वेस्टर्नला जायला सुद्धा बदलापूरकरांना किंवा वेस्टर्नच्या लोकांना बदलापूरला यायला त्या मेट्रोचा खूप मोठा फायदा होणार आहे. आपण निश्चितपणे त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर न्याय द्यावा आणि त्याचा चांगला उपयोग आमच्या शहराला आणि आमच्या परिसराला करावा, अशा प्रकारचं तुमच्याकडून मनापासून आग्रह करतो. खरं म्हणजे महिलांचा कार्यक्रम आहे भाऊ. रथसप्तमी झाली. रथसप्तमीला आमच्या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या मनातलं जे विषय, योगाचं जे ध्येय आहे, त्याचा विचार करताना आम्ही रथसप्तमीच्या दिवशी आमच्या शाळा, कॉलेज 1,17,000 मुलं आणि नागरिकांनी एका दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्काराचा कार्यक्रम केला. एक मला वाटतं खूप मोठा असा प्रतिसाद मिळाला होता की प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह तयार झाला होता. आणि म्हणून यासाठी आम्ही बदलापूर शहरामध्ये योगा सेंटरच्या मागण्या केलेल्या आहेत. आमचे प्रस्ताव पण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलेले आहे. जर योगा सेंटर आम्हाला मिळाले चांगल्या प्रकारचे तर त्याचा फायदा आमच्या नागरिकांना, भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात होईल. शेवटी आरोग्य हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे भाऊ, अजूनही मुरबाडच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. मुरबाडचा आमचा नॅशनल हायवेचं काम चालू आहे, पण त्याला अजूनही लातूरला एक जोडणारा नॅशनल हायवे जातोय. भाऊ, आता वडोदरा एक्सप्रेस आमच्या बदलापूरवरून जातोय, पण वडोदरा एक्सप्रेसचं जे आमचं टनेल होतंय त्या टनेल पासून आम्हाला सर्व्हिस रोड दिलेले नाहीत. आपण वडोदरा एक्सप्रेसच्या बाजूने, आम्हाला दोन्ही बाजूने जर सर्व्हिस रोड मिळाले तर बदलापूरच्या शहरातल्या आमच्या सगळ्या लोकांना किंवा तालुक्याला मुंबईला जायला मोजून 40 ते 45 मिनिटांमध्ये आम्ही जाऊ शकू आणि त्याचा लाभ खरं म्हणजे आम्हाला त्या रस्त्याचा सुद्धा चांगला होऊ शकेल. एक लातूर रस्त्याच्या बाबतीत भाऊ आपल्याला प्रस्ताव आहे. लातूर, कल्याण लातूर, आपल्याला विनंती आहे, लातूरकरांना मालशेत घाटातून आणण्यापेक्षा मालशेत घाटातूनच येऊ द्या, पण त्याला परत इथल्या टनेलला जोडा वडोदरा एक्सप्रेसच्या. तर वडोदरा एक्सप्रेसला जोडलं तर ते जाणारी मंडळींना सुद्धा ट्रॅफिक कुठं अडणार नाही. कल्याणवरून गेल्यानंतर पुन्हा 2 तास लागतात आम्हाला, त्यापेक्षा त्याला जर मालशेत घाट, म्हसा, जसंही म्हसा अशा पद्धतीने इथं जवळचा पडेल, त्याचं जर डिझाईन तुम्ही, तुमच्याकडे मी एक पत्र दिलंय, त्याची जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर सगळ्यात चांगला रस्ता तो लातूरकरांना होईल आणि बदलापूरच्या परिसराला, मुरबाडच्या परिसराला आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा त्याचा लाभ होईल. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण, मुख्यमंत्री महोदय, आपण आम्हाला न्याय द्याल, त्यात शंका नाही, पण गेलेला 5 वर्षाचा आमचा कार्यकाळ हा आमचा दूर झाला पाहिजे. आमच्यावर झालेला MMRDAचा अन्याय हा आमच्यावरचा दूर झाला पाहिजे. निश्चितपणे रेल्वेचे सुद्धा प्रश्न आहेत. 3री 4थी लाईन चालू होते, त्याची कामं सुरू आहेत, पण त्याला गती मिळाली तरच खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आमचे मुरबाडच्या बाबतीत आमच्या खासदारांनी संसदेमध्ये काही आता मागणी पुन्हा केली, पण आलेला तो निधी परत गेलाय, त्याच्यामुळे आता ती पुन्हा रखडलेली आहे, तिची दिशा बदलायला लागणार आहे. यासाठी एकदा रेल्वेच्या मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक आम्हाला जर आपण लावून दिली तर मुरबाडच्या रेल्वेची दिशा ही खऱ्या अर्थाने आम्हाला ठरवता येईल. आपण ती एकदा रेल्वे मंत्र्यांना विनंती करावी अशी आपल्याला आग्रही विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देवाभाऊंचं मनापासून स्वागत करतो. खूप काही बोलायचं होतं खरं म्हणजे भाऊ, आपल्याला पुन्हा जरी जायचं असेल तरी लाडक्या बहिणींसाठी आपण जास्तीत जास्त बोलावं, यासाठी मी आपल्याला वेळ देतोय.
मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ही अतिशय माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोरेंचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार बाळामामा म्हणजे सुरेश म्हात्रेजी, आपले लोकप्रिय आमदार किसन कथोरेजी, आमदार कुमार ऐलानीजी, निरंजन डावखरेजी, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, मंचावर उपस्थित जितेंद्र डाकी, प्रमोद हिंदूराव, राम पातकर, उल्हास बांगर, संभाजी शिंदे, निशाताई घोरपडे, राजेंद्र घोरपडे, संतोष चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, सीपी आशुतोष डुंबरे, मारुती गायकवाड, त्याचप्रमाणे या अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर अशा पुतळ्याचे शिल्पकार श्री ललित धनवे, श्रीमती कविता देशमुख, श्रीप्रसाद मोडक, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तुरळक संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आज बहिणींची संख्या अशी आहे की भाऊ दिसतच नाहीये. पण या सगळ्या बहिणींचे मी मनापासून आभार मानतो की बहिणींचं प्रेम, बहिणींचा आशीर्वाद आम्हाला असा मिळाला की आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून टाकला आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड महाविजय मिळवला, ज्याच्या मागे आईची ताकद, बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते. त्याला कोणी त्याचं वाकडं करू शकत नाही. हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी दाखवलं. आणि पुन्हा एकदा मला एकनाथराव शिंदेजींना आणि अजितदादांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कल्याणाकरता या पदावर आपण बसवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की या निमित्ताने या बदलापूरमध्ये पहिला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली, तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची. आपण सगळे लोक जाणतो, आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत, आज आपण जगतो आहोत, आज आमचा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे. याचं एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती.
गुलामीत राहणं पसंत करत होते। अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा, तुला देव, देश आणि धर्माकरता लढायचं आहे। अरे कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली, तरी परकीय आक्रमकांचं नोकर म्हणून आपल्याला काम करायचं नाहीये। तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेलं हे जे संकट आहे, ज्या प्रकारे आपल्या या मराठी मुलखामध्ये आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जाते आहे, सामान्य शेतकऱ्याला नागावलं जात आहे, ज्या प्रकारे टाका टाकणं चाललेलं आहे, ज्या प्रकारचे अनाचार, अत्याचार, दुराचार आणि बलात्कार पाहायला मिळत आहेत, शिवबा तुला माझी आण आहे, तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल। आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले। 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं। कालपर्यंत सामान्य वाटणारे शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, अलुतेदार, ज्यांना कुठला चेहरा नव्हता, ज्यांना कुठली ओळख नव्हती, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून, त्यांना प्रशिक्षित करून, त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्या सामान्य माणसांकडनं असामान्य काम करून घेण्याचं धारिष्ट जर कोणी दाखवलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी दाखवलं। आणि त्या सामान्य माणसांच्या भरोशावर स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक काय होतं। एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये त्या ठिकाणी इराणी, अफगाणी, उझबेकिस्तान, बलुचिस्तान, अझरबैजान या सगळ्या भागातले मोठे मोठे सरदार होते, मोठा मोठा पगार त्यांना होता, हे पगारी नोकरदार होते, लढणं हा त्यांचा व्यवसाय होता, मोठं प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता। पण आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे, पण फरक काय होता, ते पगाराकरता लढायचे आणि आमचे मावळे देव, देश आणि धर्माकरता लढायचे। त्यांना माहिती होतं ज्या राजाकरता आपण लढतोय तो स्वतः करता लढत नाहीये, आपल्या जनतेला या ठिकाणी या मुघलांच्या जाचातनं बाहेर काढण्याकरता लढतो आहे। आणि म्हणून लाखाची फौज घेऊन मोगल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 5000 मावळे त्या फौजेला नामशेष करायचे। याचं कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती, त्यांच्यामध्ये जे तेज छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पेरलं होतं, त्यामुळेच खऱ्या अर्थानं ही लढाई ते जिंकू शकायचे। आणि म्हणून आजही आपण जर बघितलं, युद्धशास्त्रच नाही, केवळ छत्रपती शिवराय चांगले योद्धे होते इथपर्यंत मर्यादित नाही, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं पाण्याचं नियोजन, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जंगलाचं नियोजन, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला आरमार, प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली, कोणाकडनं टॅक्स घ्यायचा, कोणाकडनं घेऊ नये, कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये, ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली। आणि सगळ्यात महत्वाचं काय तर छत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वाधिक सन्मान कोणाला होता तर तो आया बहिणींना होता। आया बहिणींना सन्मान होता। कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं म्हणत परत पाठवणारे छत्रपती एखाद्या महिलेकडे वाकडी नजर करून जर सरदारांनी पाहिलं तरी देखील त्याचे डोळे त्या ठिकाणी किंवा त्याचे हात कलम करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज करत होते। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांना सन्मान देणारं राज्य जर कुठलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं। आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळतं आणि आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य करावं असा मनात विचार येतो, त्यावेळी एकीकडे भारताचं संविधान असतं आणि त्याच सोबत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात, ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्य कारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणूनच हा केवळ पुतळा नाहीये, हे प्रेरणेचं स्थान आहे. एक असं स्थान आहे ज्यातनं प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना पुढची वाटचाल करायची आहे. आणि म्हणून बदलापूरकरांकरता या ठिकाणी ही प्रेरणास्थळी निर्मित केल्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि किसनराव कथोरे आपलं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आज या निमित्ताने कथोरे साहेबांनी काही महत्वाचे मुद्दे देखील मांडलेले आहेत. विशेषतः MMRDAच्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत, मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका, मी तुम्हाला शब्द देतो की MMRDAचा निधी इथपर्यंत येईल, त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये MMRDAचा निधी आपण उपलब्ध करून देऊ. पाण्याची जी योजना थांबलेली आहे, मी उद्याच त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती फाईल नगर विकास खात्याकडनं मंजूर करून घेईल आणि तुमच्या पाण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावेल. आज खरं म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा विषय आलेला आहे. आता नवीन DCR आपण तयार करतो, ज्या DCR मध्ये पूर्ण रेषेमध्ये कुठे कसं बांधकाम करता येईल याच्या संदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे. हे आपण यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील केलं आहे, ते यशस्वी झालेलं आहे. त्यामुळे तसंच आपण या ठिकाणी करू. पण आता वरच्या भागामध्ये उल्हास नदीवर आपण काही धरणं देखील बांधतो आहोत. ती धरणं बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी पूर रेषा आहे, ही पूर रेषा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातनं या शहराला एक मुक्ती मिळणार आहे. खरं तर उल्हास नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात, त्यातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे. मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम आम्ही हातात घेणार आहोत. मी निश्चितपणे या बदलापूरच्या क्षेत्रामध्येही उल्हास नदीतला गाळ काढण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण हातामध्ये घेऊ आणि त्याचसोबत आपण हा प्रयत्न केला पाहिजे की उल्हास नदीमध्ये जिथनं जिथनं घाण पाणी जाते, जिथनं जिथनं नाले जातात, ते सगळं पाणी ट्रॅप करून आपल्याला ते स्वच्छ कसं करता येईल, जेणेकरून ही खरं म्हणजे एक प्रकारे कोकणातलं सगळ्यात मोठं खोरं हे उल्हासचं खोरं आहे. भरपूर पाणी या ठिकाणी आहे. याचं नीट नियोजन आणि या पाण्याला निर्मळ बनवणं, या दोन गोष्टी येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे कथोरे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं 5 वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत. अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे. त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे? तेच मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका. त्यामुळे हे जे काही तुमचे कामं उरलेले आहेत म्हणजे ते मंत्री होणार नाही असं नाहीये, योग्य वेळी तेही होतील, त्याची काळजी करू नका. पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला आहे, तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे. मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता, काही कारणाने मागे राहिलेला आहे, पण आता त्या निर्णयाला गती देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. मी पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलवलं आणि जाता जाता साकीब गोरे यांचा देखील मनापासून मी कौतुक करतो. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्याची सेवा केलेली आहे, हे अत्यंत खरं म्हणजे मला असं वाटतं वाखाणण्यासारखं आहे. आणि मला आजच समजलं की त्यांनी चष्माही देवाभाऊ चष्मा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे आता मी तर महाराष्ट्रातच आहे, पण हा चष्मा त्यांनी 140 देशांमध्ये पाठवून दिलेला आहे. त्याबद्दल देखील त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की. भाऊ या ठिकाणी तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.